नमस्कार. महाराष्ट्र लाईव्ह न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्र लाईव्ह न्यूजच्या माध्यमातून गावचा कट्टा या विषयावर आपल्या भागातील समस्या या संबंधाने बोलायचं आहे आणि आपल्या समस्या मांडायच्या आहेत, आपले विचार मांडायचे आहेत. तर बघा, आता लवकरच विधानसभा निवडणुकीला प्रारंभ होईल सर्व प्रक्रियेला आणि इच्छुक उमेदवारांनी आता मोर्चे बांधणीच्या दृष्टीने भेटीगाठी घेणे, सभा घेणे, मेळावे घेणे, शिबिरं घेणे आणि काही हल्लाबोल आंदोलन करणे अशा प्रकारचे प्रक्रियेला सुरुवात केलेली आहे. म्हणजेच या माध्यमातून क्षेत्रातील मतदारांच्या भेटी घेण्यासाठी. तर आपणसुद्धा आपले विचार या माध्यमातून मांडू शकतो की या भागातून हे इच्छुक आहेत अशा प्रकारचं. तर आपण काय सांगणार या संबंधाने? माझे नाव केशव कौलजी पुसाटे, कांबोज कडेगाव, तालुका लातूर, जिल्हा भंडारा इथे रहिवासी असून मी सामान्य नागरिक आहे आणि विदर्भ कलाकार शाळेच्या माध्यमातून मी एक कलावंत आहे. तर मला एवढं सांगायचं आहे की आमच्या स्थानिक एरियामध्ये किंवा लाखनी तालुक्यामध्ये जे इंडस्ट्री आलेले आहे त्या इंडस्ट्रीत फारच सीक आहे आणि त्याच्यामुळे कामगारांवर उपासमारीची पाळी आलेली आहे. त्यांनी कमीत कमी येणाऱ्या उमेदवारांनी किंवा आत्तापर्यंत आलेल्या उमेदवारांनी कामगारांच्या प्रति कुठलाच विचार केलेला नाही आहे आणि त्यांची जी बेरोजगारी वाढत आहे आणि बेरोजगारी वाढल्यामुळे उपासमारी वाढत आहे आणि त्याच्यामुळे सर्वांना ह्या गोष्टीची झळ पडत आहे. आपण काय सांगा? माझे नाव वासुदेव माधवजी निंबासे, राहणार गडेगाव, तहसील लाखनी, जिल्हा भंडारा. माझे एकच वाक्य आहे की आम्ही जे आम जनता नेत्यांना निवडून देत आहोत आणि ते यांच्यापर्यंत आतापर्यंत गेले काय आणि काय अनुभव आले? मी डॉक्टर रामनाथ पारदीकर, विदर्भ शहर कलाकार परिषदेचा जिल्हा अध्यक्ष आणि माझा राहणं मासुर्डा, तालुका लाखनी, जिल्हा भंडारा. तर आमच्या कलावंतांच्या मागणीसाठी आम्ही माननीय भंडारा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे सुद्धा काही मागण्याकरता आम्ही गेलो, पण त्यांनी मागणी आमची काही पूर्ण केलेली नाही. त्याच्यानंतर नवीन पालकमंत्री विजयकुमारजी गावित हे सुद्धा झाले, यांच्याकडे सुद्धा आम्ही वारंवार पत्र, जिल्हाध्यक्ष ह्या नेत्यांनी मी वारंवार आपल्या लेखी लेटर पॅडवर मागण्या केल्या, पण त्यांनी सुद्धा आमच्या कलावंतांच्या मागणीकडे किंवा शासनाची जे निवड समिती असते ती निवड समिती स्थापन केलेली नाही आणि त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील 300 केसेस मागे पडलेल्या आहेत. 2021, 2022 आणि 2023. आणि त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रकाशजी बाळगुंदे यांच्याकडे सुद्धा आम्ही मागणी केली आणि आता नव्याने आमदार झालेले डॉक्टर परिणयजी फुके यांच्याकडे सुद्धा वारंवार मागणी करून जनप्रतिनिधी आमच्या कलावंतांच्या मागणीकडे लक्ष देत नाही आणि जेव्हा केव्हा त्यांना विधानसभेच्या निवडणुकीसाठी उभं व्हायचं असते तर ते कलावंत हाच एक नागरिक आहे, मतदान करता आहे, ते आमच्यापर्यंत येतात. आता आम्हाला आमच्या कलावंतांच्या मागण्या मंजूर झालेल्या नाही आहेत. आम्ही सोयीस्कर असा प्रतिनिधी निवडून त्याला आम्ही मतदान करू आणि निवडून आणू. मला महिलांच्या दृष्टीने आता महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे आणि ती आपल्यासाठी फायदेशीर ठरली. आपण त्यामध्ये समाधानी आहात? काही आपले मत सांगा. नमस्कार. ठीक आहे, आता जसं सरांनी विचारलं की लाडकी बहीण योजना आपल्यासाठी योग्य ठरली का? हो, सगळ्यांसाठीच ठरली. ज्यांना मिळाले त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी योग्य ठरली. पण लाडकी बहीण योजना राबवल्यानेच म्हणजे समाधानी आहेत का महिला? आता हल्लीमध्ये तो कलकत्त्याच्या कांड घडून गेलेला आहे. महिलांना आरक्षण मिळालं आहे. कुठे आहे आरक्षण?
आरक्षण मिळालं पण कुठे आहे? नाहीये, माझ्या तरी मते नाहीये. कोण सांगू शकते का? बरं, यामध्ये आपल्या क्षेत्राचे खासदार आणि आमदार यांना आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा दोन्ही जिल्ह्यामध्ये घटना घडल्या, परंतु खासदार किंवा आमदारांनी इंटरफेअर म्हणजे हस्तक्षेप केला काय, काय मदत केली काय? करतील ना सर, नाही करू शकत. कारण सध्या आता विधानसभा सुरू आहे. सगळ्यांकडे इकडे तिकडे जाणं, सगळ्यांची भेटी घेणं, त्यांच्यापासून त्यांना वेळ तर मिळाली पाहिजे. मग करतील ना सर, आल्याच्या नंतर किंवा जवळजवळ गेल्यानंतर. नाही केला, मला तर नाही वाटत. बरं, यानंतर आपल्या क्षेत्राचे सध्या आमदार असलेले यांच्या कामावर आपण खुश आहात काय नेमकं, आणि क्षेत्राचा विकास कार्यकाळामध्ये केलेला आहे काय, आपली समस्या सोडविलेल्या आहेत काय? मी वासनार ताराचंद क्रमांक मुक्कामलाखवाडी तालुका लागणी जिल्हा भंडारा ते येथील रहिवासी असून मला एवढंच सांगायचं आहे की जेव्हा निवडणुका तोंडावर येतात तेव्हा फक्त हे आमदार खासदार कामामध्ये येऊन आपला उहापोह करतात, फक्त तेवढा बोलतात. आमदार निवडून झाला, आपल्या पदावर गेला का तो त्या गावाकडे ढुंकून सुद्धा पाहत नाही, तुमचा का झाला का नाही ते कोणी विचारत नाही. बस मला एवढंच म्हणायचं दुसरा काही. आपण काय सांगणार या संबंधाने आपले मत? तर मला एवढंच म्हणायचं आहे की जेव्हा या कोणत्याही निवडणुका असत ते नेते लोक फक्त 6 महिने गावोगावी भेट देत असतात आणि 4.5 वर्षात जे कुठे लपलेले असतात ते आम्हाला दिसतच नाही जनतेला. 4.5 वर्ष झाले आणि जसं 6 महिने किंवा 5 महिने असे निवडणुका आहेत त्यावेळेसच ते जिथे दडलेले असतात त्याच्यानंतर ते बाहेर निघतात की आपल्याला कसं वोटिंग मिळेल, काहीतरी आपण राबवलं पाहिजे आणि जनतेसाठी. पण 6 महिन्यात फक्त राबवतात आणि 4.5 वर्ष जे कोणती असते ते कुठं जातात ते काही आम जनतेला मिळत नाही आणि दिसत पण नाही. आम्ही जे जनता त्यांच्याकडे काही समस्या घेऊन जात असतो त्या समस्याच्या काही निदान होत नाही, त्यावर उत्तर मिळत नाही आणि आम जनता सर्व नाराज असते. त्याच्यामुळे मी एवढंच सांगितलं इच्छितो का सर्व जे कोणी आमचे नेते असतील कोणत्याही पक्षाचे असो त्यांनी जनतेचं काम करायला पाहिजे. जनता कशी खुश होईल यांच्याकडे सर्व नेत्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. असेच आपले माझे बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. मदन कमाने, लाखनी, भंडारा. बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ. ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज. आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका. जय महाराष्ट्र.